2026मध्ये रोज रात्री 12 वाजता बोला हे 2 शब्द. लक्ष्मी कृपेने घर भरेल, पैशांची चणचण भासणार नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गरिबी दूर करण्यासाठी नवनाथांनी अनेक मंत्राची रचना केली आणि त्यातीलच एक मंत्र आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. हा मंत्र गरीब पैसे येण्याच्या मार्गात ज्या ज्या अडचणी आहेत ते अडथळे दूर करतो, गरिबी दूर करतो. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्ही गरीब आहात, तुमच्याकडे जर पैशाची चणचण भासत असेल, तुमच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, पिढ्यानपिढ्या पार गरिबी चालू आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. सोबतच जे माझे मध्यमवर्गीय मित्रमंडळी आहेत त्यांनी देखील हा उपाय करायला हरकत नाही. जर तुम्हाला श्रीमंत बनण्याची खूप इच्छा असेल तर मित्रांनो, हा उपाय नक्की करा. उपाय म्हणजेच कष्टाला पर्याय नाही. तुम्ही कष्ट तर केलेच पाहिजेत, परिश्रम, कष्ट, मेहनत केलीच पाहिजे. फक्त हा उपाय काय करतो? अनेक लोक कष्ट करतात, राबतात, घाम गाळतात, मेहनत करतात, परंतु त्यांच्या मेहनतीला यश मिळत नाही. म्हणजेच काय? मेहनतीचं रूपांतर पैशात होत नाही. हा मंत्र फक्त आणि फक्त मेहनतीला पैशांमध्ये रूपांतर करतो. म्हणूनच तुम्ही जितकी मेहनत कराल, कष्ट कराल, तितका जास्त पैसा तुम्हाला हा मंत्र मिळवून देईल. नवनाथांनी मानवजातीच्या कल्याणासाठी या मंत्राची रचना केली आहे. चला याचा विधी तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगते. मी सांगते त्या विधीनेच तुम्ही हा मंत्र आणि हा उपाय करा. पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा. मित्रांनो, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला मध्यरात्री करावे लागतो, म्हणजेच रात्री 12 वाजता. उपाय करण्यापूर्वी अर्थात शुद्धतापूर्वक अंघोळ वगैरे केली पाहिजे. अंघोळ केली तरच चांगलं आहे. किमान स्वच्छ हातपाय धुणं हे फार गरजेचे आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे, स्वच्छ कपडे घालावेत आणि त्यानंतर या मंत्राचा ईशान्य दिशेला बसून हा उपाय करायचा आहे. ईशान्य दिशा म्हणजे कोणती? तर पहा, जी पूर्व दिशा आहे आणि उत्तर दिशा आहे, या दोघांच्या मधली जी दिशा आहे ती ईशान्य दिशा असते. तर या दिशेकडे तोंड करून आपण बसायचे. जर तुम्हाला ईशान्य दिशा समजतच नाही, तर ईशान्य दिशा कोणती आहे ते तुम्हाला कळतच नसेल, तर तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे सुद्धा तोंड करून बसू शकता. तर असा आपल्याला बसायचा आहे. आणि हा एक मंत्र जे मी सांगत आहे, या मंत्राचा आपण 1000 वेळा जप करायचा आहे. घाबरून जाऊ नका मित्रांनो. 1008 म्हटलं की लोकांना भीती वाटते. बघा, तुम्ही जर कोणतीही जपमाळ घेतली तर त्या जपमाळेमध्ये किती मणी असतात? 108 मणी असतात, बरोबर ना? तर अशा फक्त 9 माळाचे मंत्र, म्हणजे 9 वेळा मंत्र तुम्हाला ती माळ जपायची आहे. त्यानंतर आपण 36 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही काय करा, तांदळाचा जो तांदूळ असतो आपला, तर तो घ्या, तांदळाचे 36 दाणे मोजून घ्या, ठीक आहे. आणि एक जपमाळ तुम्हाला गरजेची आहे. आता ही जपमाळ कोणती? बघा, देवी लक्ष्मीचा हा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. या मंत्राचं नावच आहे श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र. श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र आणि हा देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र. या जगात जेवढा पैसा आहे, धन आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे, या सगळ्यांची अधिष्ठात्री देवता म्हणजेच माता लक्ष्मी. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण या मंत्राचा या ठिकाणी वापर करत आहोत. तर देवीला सर्वाधिक प्रिय आहे ती म्हणजे कमलगट्टा, म्हणजेच कमळाच्या बिया. कोणत्याही तीर्थक्षेत्री जर तुम्ही गेला, समजा पंढरपूर असेल, तुळजापूर असेल किंवा आपल्या येरमाळ्यातील कुठे जेजुरी असेल, तुम्हाला कोणत्याही तीर्थक्षेत्री ही जी माळ आहे ही माळ दिसून येईल. लोक त्या ठिकाणी विक्रीसाठी त्या ठिकाणी बसत असतात. तर अशी एक कमलगट्टेची माळ एकच आपण खरेदी करा आणि जर घरात असेल तर अतिउत्तम. तर इथे कमलगट्टेची माळ घेऊन आपण अर्धरात्री म्हणजेच मध्यरात्री 12 वाजता 1008 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र पहा, अगदी लक्ष्मीसमोर स्क्रीनवर सुद्धा दिला आहे, मोबाईलवरती दिला आहे. मंत्र ऐका. ओम ह्रीं महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ह्रीं ओम. मंत्र समजला? ज्यांना उच्चार समजले नाहीत, पुन्हा एकदा मंत्र ऐका. तर हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. या मंत्राचा आपण 9
माळा जप करायच्या आहेत. सोबतच अजून 36 तांदूळ जप करा. म्हणजे असे टोटल 1008 वेळा हा मंत्र जप करा. अर्ध्या रात्री आपण हा जप 2 ते 3 महिने सतत हा मंत्र जप करायचा आहे. विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात लक्ष्मी कृपा म्हणजेच महालक्ष्मीची आईची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ लागते. धन, वैभव तुमच्या जीवनामध्ये येऊ लागतं. आता हे सगळं करत असताना एक छोटासा त्याग म्हणतो, जो जोड आपण नक्की द्यायचा आहे. बघा, मी तुम्हाला छोटे काम सांगते. तुमच्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत, तुमचे आईवडील, तुमचे भाऊ बहीण, नातलग किंवा तुमच्या रक्ताच्या नात्यातले, तुमचे जे काही पाहुणेरावळे अतिथी असतील त्यांना, आणि ज्याच्याशी तुमचा दूरचा संबंध नाही, अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी मदत नक्की करा. आणि मग पहा, जे हे टोटके आहेत, जे हे उपाय आहेत मी तुम्हाला सांगते, त्याचं फळ किती त्वरित तुम्हाला मिळते, किती फास्ट मिळते. तर ही छोटीशी सूचना होती, तर निश्चितपणे करून पहा. खूप उपयुक्त अशा प्रकारचा हा मंत्र आहे. 2-3 महिने हा मंत्र जप सातत्याने करा. 3 महिने कमीत कमी करून पहा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. अर्थात हे उपाय करताना त्याची वाच्यता कुठेही करत जाऊ नका. जेव्हा तुम्ही हा उपाय वाचता किंवा हा उपाय करता, तेव्हा त्याचा रिझल्ट, त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होत असतो किंवा शून्य होत असतो. तेव्हा मी हा उपाय करतोय, मी हा उपाय करायला लागलोय, आता माझ्या घरी पैसा येतोय, असे कुठेही बोलू नका. जेवढे बोलाल तेवढे तुम्ही फसाल, तेवढी तुमची मेहनतही वाया जाणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय करताय कोणालाही सांगू नका. गुपचूपपणे तुम्ही हा उपाय करा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.